आवडली का पेस्ट्री? शुगर फ्री हा? सो स्वीट ऑफ यू. खूप अमेझिंग आहे पेस्ट्री. तुला माहिती आहे अनुवहिनी आहे ना, ती सुद्धा खूप मस्त केक बनवते. इज इट? अगं मग तू शिकून घे ना, कारण मला पेस्ट्रीज आणि केक्स खूप आवडतात. एक मिनिट, म्हणजे मी का शिकून देऊ? अरे घरातली कामं करायला थोडी माझा जन्म झालाय. राईट, यू आर राईट. आणि तुला माहितीये का, लग्नानंतर सुद्धा मला लाईफ अशी एकदम एन्जॉय करायची. आणि जेवणाचं काय रे, तुझ्या घरी कोक असेलच ना. तुझ्या घरी असेलच ना कुक? नाही, आय मीन तू वेल टू डू फॅमिलीतली आहेस, तुझे भाऊ एवढे सक्सेसफुल आहेत, सो कुक तर हो म्हणजे काय, आहे ना आमच्याकडे कुक. अरे तरी सुद्धा आमची अनुवहिनी आहे ना, ती दिवसभर किचन मध्येच असते. हो म्हणजे तिला कामं करायची खूप आवड आहे. पण माझं तसं नाही आहे. लाईक मी अँड कुकिंग, नो वेज. तुझ्यासाठी आहे ना, आपण एक वेगळी मेट ठेवू. सो स्वीट ऑफ यू. तुझं पॅन्ड्रावाला घर आहे ते तुझ्या नावावरच आहे ना? ऑफकोर्स माझ्याच नावावर आहे. का? नाही अरे, असंच सहजच विचारलं. म्हणजे तुझे आई बाबा जरी तिकडे आले तरी ते असेच कधीतरी राहायला येतील रे? हा, म्हणजे युजली ते गावीच राहणं प्रेफर करतात. ऐक ना, नंतर असं नाही ना बोलणार की आता तुमचं लग्न झालंय तर आम्ही तुमच्याकडे येऊनच राहतो, आपण एकत्र राहूया वगैरे? अगं मला नाही वाटत ते येतील. आय मीन कायमचे. का काय झालं असं का विचारतेस? मी तुला खरंच सांगू का? हा बोल. मला ना ऍक्च्युली स्वतःचं घर हवंय, ज्यात कोणीच येणारं किंवा जाणारं नको. तिथे फक्त तू आणि मी, आपण दोघंच. यू आर राईट, बरोबर बोलतेस तू. डोंट वरी. आई मग इतकं पुरे? नाही, घे ना अजून. मग खूप मोठा केक होईल. अगं बाळा, घरच्यांसाठी पण करूया ना एक. तुझ्या रेवती आत्याला ना चॉकलेट केक खूप आवडतो, तिचा फेवरेट आहे. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतेस, पण एक काका सोडला तर घरी कोणीच तुझ्या प्रेमाची कदर करत नाही. रेवती आता ती तुझ्याशी कुठे चांगली वागते, फक्त गरजेपुरतं गोड बोलते ती. पिहू, असं बोलू नये ग. तुझ्यासारखी ती पण या घरची मुलगीच आहे ना. तर लग्न होऊन ती सासरी गेली तर मला तिच्या आवडीनिवडीचं बनवता येणार आहे का? आई, असं एकतर्फी चांगलं वागणं मला तरी नाही आवडत. सासरची सगळी माणसं अशीच असतात का ग? दुष्ट, स्वार्थी, आणि ज्या नात्यातून आपल्याला काही मिळत नाहीये अशा सासरच्या माणसांसाठी त्याग वगैरे कशाला करायचा? असं नसतं पिहू. नात्यात फायदा आणि तोटा बघायचा नसतो. त्या नात्यामधून मिळवण्याआधी आपण त्या नात्याला भरभरून द्यायचं असतं. नातं म्हणजे ना, हे लोणच्यासारखं असतं बघ. आधी थोडं खारट लागतं, मग थोडंसं तिखट लागतं, पण जसं जसं मुरत जातं तशी रंगत येत जाते. आणि पिहू, म्हणजे मला असं वाटतं की बाईने ना थोडासा पेशन्स ठेवायला हवा. हात चालव. पण आई, तू तर इतकी वर्ष पेशन्स ठेवण्यास, मग तुझ्या नात्याला मुरलेल्या लोणच्याची रंगत का नाही आली अजून? एक दिवस तीही येईल. आणि सगळी माणसं सारखी नसतात काही. आता नीरजाच बघ ना, नीरजाचं सासर किती छान आहे, किती समजून घेतात तिला, हो की नाही? अगं तिच्या सासूबाई ती ऑफिसला गेलेली असताना तिच्या मुलांना सांभाळतात, आणि नीरजा पण तिचं करिअर, तिचं माहेर असं छान बॅलन्स करते, सगळं सांभाळून घेते ना. खरंच आहे. म्हणून मला तुझ्या इतकी निर्जा मावशी पण खूप आवडते. माझी आयडल आहे ती. माझं ना ठरलंय, मला तिच्यासारखं करिअर करायचंय. अगदी कर. खूपशी, खूप मोठी हो. तुझ्या नीरजा मावशी सारखी यशस्वी हो, आणि तुझ्या बाबांचं नाव खूप मोठं कर. पण मला बाबांसारखा नवरा मिळाला तर? पिऊ, तू स्वप्न बघतेस ना,
मग ते पूर्ण करण्यासाठी ना जिद्द बाळग. त्यांनी जर हे बघितलं ना तर मग तोही तुझ्या पाठीशी उभा राहील. आणि तुझी नीरजा मावशी नेहमी काय म्हणते सांगू?